श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या नामस्मरणाने अशक्यही शक्य होते, ज्यांच्या कृपेने दुःखाच्या अंधारातही आशेचा किरण दिसतो, त्यांच्या चरणी श्रद्धेने नतमस्तक झाल्यावर मनाला मिळतो एक वेगळा आधार. अशा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र शिकवणीपासून प्रेरित 108 अमृतवचनाचा आज आपण एक दिव्य आणि मनाला स्पर्श करणारा प्रवास सुरू करीत आहोत. ही केवळ वचने नाहीत, तर आयुष्याच्या कठीण प्रसंगात मनाला धीर देणारे शब्द आहेत, निराश झालेले मनाला आशा देणारे विचार आहेत आणि स्वामी भक्तांची ज्योत आपल्या अंतःकरणात ठेवणारा एक सुंदर आधार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक आणि हाईप माझ्यासाठी खूप मोलाचा ठरेल. म्हणून व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, हाईप करा आणि थँक्स करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच भक्तिमय कथा, विचार आणि स्वामींच्या शिकवणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मनातील सर्व चिंता काही क्षणासाठी बाजूला ठेवूया, मन एकाग्र करूया, डोळे मिटून आणि स्वामींच्या चरणी आपलं मन अर्पण करून ऐकूया स्वामी समर्थांच्या शिकवणीपासून प्रेरित 108 अमृतवचन. कदाचित या 108 वचनापैकी एखादं एक वचन आज तुमच्या मनाला हवी असलेली शांतता देऊन जाईल, तुमच्या दुःखावर हुंकर घालून जाईल आणि तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊन जाईल. म्हणून हा दिव्य प्रवास शेवटपर्यंत नक्की ऐका. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात, मनात नैराश्य येते आणि पुढे काय करावे हे सुचत नाही. अशा काळात जर तुम्हाला खऱ्या अर्थाने मानसिक शांतता हवी असेल तर स्वामी समर्थांचे हे 108 अमृतवचन तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकतात. आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातील एक जरी विचार तुमच्या आयुष्यात उतरला तरी तुमची प्रत्येक अडचण दूर होईल आणि स्वामींच्या अस्तित्वाची अनुभूती तुम्हाला येईल. आपण सगळे स्वामींना मानतो, त्यांच्या नावाचा जप करतो, पण स्वामींच्या खऱ्या शिकवणीची आणि वचनांची शक्ती आपल्याला खरंच माहीत आहे का? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे 108 अमूल्य विचार सलग पाहणार आहोत, जे तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. जर तुम्ही मानसिक तणावात असाल किंवा संकटाशी लढा असाल तर हा एकही शब्द चुकवू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा विचार तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. ती बदलण्याची ताकद तुमच्या स्वतःच्या आतमध्येच आहे. चला तर सुरू करूया. स्वामी समर्थांचे हे अमृतवचन तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना. मनात श्रद्धा आणि ओठावर स्वामींचे नाव असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. दुसऱ्याला आनंद देण्याच्या प्रयत्नातून जे आत्मिक सुख मिळते ते जगात कोणत्याही संपत्तीत नाही. कितीही अडचणी येऊ द्या, मनाला समतोल कधीही ढळू देऊ नका, कारण वादळानंतर शांतता ही ठरलेलीच असते. जी व्यक्ती निस्वार्थपणे कर्मावर विश्वास ठेवते तिच्या प्रत्येक कर्माचा चीज स्वामी स्वतः करतात. कोणी आपली निंदा केली तरी रागवू नका, कारण निंदा करणारे लोक अधिक मजबूत बनवत असतात. विश्वास ठेवा, आज जे संकट म्हणून तुमच्या समोर उभा आहे, उद्या तोच तुमचा सर्वात मोठा अनुभव आणि सामर्थ्य बनणार आहे. समाधानापेक्षा मोठी कोणतीही श्रीमंती नाही आणि निरोगी मनापेक्षा मोठं कोणतेही आशीर्वाद नाही. डोळ्यातले अश्रू कोणीही पाहू दे, पण मनातील जिद्द कधीही मसू द्यायची नाही, कारण स्वामींना लढणारी माणसं आवडतात, हरलेली नाही. ज्या घरात ज्येष्ठांचा आदर आणि देवावर श्रद्धा असते त्या घरात स्वामींची कृपा कायमस्वरूपी वास करते. गेलेली वेळ कधी परत येत नाही, म्हणून आज प्रत्येक क्षण आनंदाने आणि चांगल्या कार्यात घालवा. अपेक्षांचं ओझं जितके हलके कराल, जीवन तितकेच आनंदी आणि सुंदर वाटू लागेल. मन जर निर्मळ असेल तर देव शोधायला मंदिरात जाण्याची गरज नाही, तो तुमच्या हृदयात वास करतो. दुसऱ्याचे पाय खेचण्याची वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचे पाय जमिनीवर घट्ट रोवून यशाच्या दिशेने पाऊल टाका. जी माणसं आपल्या कष्टावर आणि स्वामींच्या श्रद्धेवर विश्वास ठेवतात त्यांना नशिबाच्या नावावर कधीही रडावे लागणार नाही. कठीण प्रसंगात जो स्वतःला सांभाळतो त्याला जग जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाही. माफी मागणे किंवा क्षमा करणे हाक मारण्याचे लक्षण नाही, तर ती मोठ्या मनाची ओळख आहे. आज तुम्ही घेतलेला एक चांगला
निर्णय तुमचे येणारे उद्याचे भविष्य पूर्णपणे बदलू शकतो. ज्यांच्यासोबत स्वामींची कृपा आहे त्यांना जगातला कोणताही अंधार किंवा संकट हरवू शकत नाही. स्वतः प्रगतीवर लक्ष केंद्रित करा की लोकांच्या नकारात्मक बोलण्याकडे लक्ष द्यायच्या वेळच मिळणार नाही. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करा. मग बघा दिवसभरात येणाऱ्या प्रत्येक अडचणी कशी दूर होते. फुलांचा सुवास लपवता येत नाही आणि प्रामाणिक माणसाचे सत्कर्म कधी झाकले जात नाही. वेळ आली की ते प्रकाश पाडतेच. ज्यांच्याशी आपले रक्ताचे नाते नसते पण संकटात जे धावून येतात त्यांच्या रूपाने स्वामी मदतीला आले असतात. जीभ साधी ठेवा पण विचार उच्च ठेवा, कारण गोड बोलणारी केवळ माणसे जिंकता येत नाहीत, मने नाहीत. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडणाऱ्यांना कधी स्वतः विकास करता येत नाही. ज्यांच्या घरात स्त्रीचा सन्मान आणि ज्येष्ठांची सेवा होते तिथे स्वामींना बोलवण्यासाठी पावले उचलावे लागत नाहीत. लोकांच्या गर्दीत हरवून जाण्यापेक्षा स्वामींच्या आशीर्वादाने आपले एक स्वतंत्र आणि प्रामाणिक अस्तित्व निर्माण करा. दुसऱ्याचे यश पाहून जळण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घ्या, कारण प्रकाश दुसऱ्याला असला तरी वाट आपली उजळू शकतो. डोळे बंद करून घेतलेला निर्णय कधी कधी चुकू शकतो, पण डोळे उघडून आणि स्वामींचे स्मरण करून घेतलेलं पाऊल कधीही चुकणार नाही. ज्या माणसाच्या मनात भूतकाळाची भीती आणि भविष्याची चिंता नसते तोच माणूस वर्तमान काळात सर्वात आनंदी जगतो. संकटाच्या डोंगरा एवढे मोठे दुःख असले तरी श्रद्धेच्या एका छोट्या पंथ्यासमोर त्याला माघार घ्यावीच लागते. खोट्या स्तुतीपेक्षा खरे बोलणारे आणि तोंडावर चूक दाखवणारा मित्र हा स्वामींनी दिलेला सर्वात मोठा प्रसाद असतो. आयुष्यात लहान असो ते कोणाचा घात करणारा किंवा राग बाळगण्यात घालवण्यापेक्षा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात घालवा. ज्या व्यक्तीला एकट्याने चालवण्याची सवय असते तिला कोणत्याही वाटेवर थकावे लागत नाही, कारण स्वामीचा हात तिच्या पाठीशी असतो. कमकुवत ती परिस्थिती असते. माणूस कधी कमकुवत नसतो, फक्त त्याला त्याची सुप्त शक्ती ओळख करून द्यावी लागते. विश्वास हा एक छोटासा रोपट्यासारखा असतो. तो प्रेमाने आणि सत्कर्माच्या पाण्याने जोपासावा लागतो. एकदा तो वाढला की कोणत्याही आधी त्याला उपटू शकत नाही. माणसावर एवढं मोठं संकट काय येतं असा प्रश्न विचारण्याऐवजी त्या संकटातून मला काय शिकायला मिळालं असा विचार करा. जी माणसं स्वतःच्या घामावर जगतात त्यांना दुसऱ्यांच्या हाताखाली मान खाली घालण्याची वेळ कधी येत नाही. कुठल्याही नात्यात अपेक्षा डोंगर उभा करू नका, कारण जितक्या जास्त अपेक्षा तितकं जास्त दुःख पदरी पडतं. कठीण काळातून जाताना रडणे चुकीचे नाही, पण रडता रडता आपले ध्येय विसरून जाणे हा सर्वात मोठा अपराध आहे. प्रत्येक रात्रीनंतर जसा नवा सूर्य उगवतो तसा प्रत्येक दुःखानंतर रात्रीनंतर स्वामींच्या कृपेचा सोन्याचा दिवस नक्की उजाडतो. अंधार कितीही खोल असला तरी एक छोटीशी काडीपेटी काडी संपूर्ण खोल उजळून टाकते. तसेच श्रद्धेचे एक छोटंसं किरण जीवनातील मोठा अंधार संपू शकतं. ज्यांच्या बोलण्यात आणि कृतीत अंतर नसते त्यांच्या शब्दांना आपोआपच वजन आणि ताकद प्राप्त होते. जी माणसं स्वतःच्या दुःखाचे खापर नशिबावर फोडतात ते स्वतःहून आपले भाग्य कमकुवत करत असतात. कोणाला मदत करताना बदल्यात काहीही अपेक्षा ठेवू नका, कारण स्वामी तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्मातली नोंद ठेवून सोव्याच परत करतात. स्वतःचे आयुष्य शिस्तीत जगणाऱ्या माणूस कधी कोणावर अवलंबून राहत नाही. तो स्वतःचा प्रकाश स्वतःच बनतो. लोकांच्या चार चौघात होणाऱ्या कौतुकापेक्षा एकांतात स्वामींसमोर मान झुकवून मिळणारे समाधान लाख मोलाचे असते. संकटाच्या काळात जीभ आणि मन दोन्ही स्वयं ठेवा, कारण वेळेनुसार वादळ शांत होते पण काढलेले शब्द मागे घेता येत नाहीत. ज्यांच्या घरात स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि संसाराच्या कष्टाची प्रामाणिक तयारी असते तिथे कधी कमतरता भासत नाही. दुसऱ्याचे आयुष्य दुरुस्त करण्यापेक्षा आपल्या मनाची आणि विचारांची मनशाक्त करा. जीवनात स्वतःहून सुंदरता येईल. गेलेल्या वेळेबद्दल रडण्याचा अर्थ नाही, कारण जे हातात आहे त्यावर भविष्य घडवण्याची ताकद आजही तुमच्याकडे आहे. जी व्यक्ती कोणाचेही मन न दुखवता आपले ध्येय गाठते ती खरी यशस्वी आणि मोठी मानली जाते. मनातून आलेला एक प्रामाणिक विचार हजारो खोट्या वचनापेक्षा अधिक शक्तिशाली असतो.
आयुष्यात कितीही वादळे आली तरी तुमच्या आतला स्वामींवरचा विश्वास कधीही हसू देऊ नका. जे लोक संकटांना घाबरून पळतात, संकट त्यांचा पाठलाग कधीही सोडत नाहीत, म्हणजे छाती काढून सामोरे जातात. संकटात मार्ग बदलतो. स्वतःच्या प्रगतीचा आवाज होऊ देऊ नका. तुमचे यश आणि तुमचे सत्कर्म स्वतः मोठे द्वाही फिरतील. ज्या नात्यात कसलाही बडेजाव नसतो आणि केवळ आपलेपणा असतो, ती नाती सर्वात जास्त काळ टिकतात. प्रत्येक रात्री झोपताना दिवसभरातील चुकांची कबुली स्वामींकडे द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला एक नवीन आणि शुद्ध म्हणून येईल. कुठल्याही गोष्टीचा अतिविचार माणसाला आतून पोखरून टाकतो. त्यापेक्षा सर्व काही स्वामींच्या चरणी सोडा. निश्चिंत राहा. कोण काय बोलेल यापेक्षा स्वामींना काय आवडेल हा विचार करून पाऊल उचला. पाऊल कधीही चुकणार नाही. विश्वास ठेवा. आज हा कठीण प्रवास उद्या सुवर्ण काळाची पायाभरणी करत आहे. स्वामींचा हात तुमच्या डोक्यावरून कधीही हलणार नाही. अडचणी माणसाला तोडण्यासाठी नाही, तर त्यांच्यातील खरी ताकद बाहेर काढण्यासाठी येत असतात. ज्यांच्या मनाची मशागत चांगली असते त्यांना कर्माचे पीक नेहमी उत्तमच मिळते. कोणाचे भले करता येत नसेल तर किमान कोणाला वाईट चिंतू नका. हे सर्वात मोठे पुण्य आहे. स्वतःच्या कष्टावर ज्यांचा विश्वास असतो त्याला नशिबाच्या दारात हात पसरावे लागत नाहीत. मोठे होण्यासाठी उंचीची गरज नसते, मनाची आणि विचारांची विशालता लागते. वादळाची टक्कर देण्याचे वृक्ष कधीही उमळून पडणार नाही, वाकणारे धरून राहतात. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामींच्या कृपेने नवीन रस्ते स्वतःहून खुले होतात. कुठल्याही नात्याला पाया विश्वासावर असावा, तो ढळता किंवा सलग विस्कटतात. स्वतःला सिद्ध करून दाखवा. जगाला उत्तर देण्याची गरज पडणार नाही. मन शांत ठेवणारा निर्णय कधीही चुकीचा ठरत नाही. दुसऱ्याच्या उणिवा शोधण्यात आयुष्य घालवू नका. स्वतःचे आयुष्य सुधारण्यात वेळ द्या. ज्यांच्या पावलांवर स्वामींची सावली असते त्यांना काटे सुद्धा फुलासारखे भासतात. प्रत्येक श्वास ही स्वामींची दिलेली एक अमूल्य भेट आहे. तो व्यर्थ घालवू नका. खोट्या गर्वात जगण्यापेक्षा साधेपणा आणि आनंदाने जगा कधीही उत्तम. संकटात ही जोखीम स्वयं राखतो तोच खऱ्या अर्थाने विजेता ठरतो. माझ्या आयुष्यात काय नाही यापेक्षा माझ्याकडे काय आहे याचा आनंद मानणे महत्वाचे समाधान आहे. जीभ गोड आणि मन निर्मळ ठेवणारी व्यक्ती सगळ्यांना हवीहवीशी वाटते. वेळ कोणासाठीही थांबत नाही. त्यांच्यामुळे वाईट काळ विसरून पुढे चालत राहा. स्वतःच्या चुकीची कबुली देणारा माणूस कधीही लहान होत नाही, उलट तो आणखी मोठा होतो. विश्वास हा असा दिवा आहे जो अंधार रात्रीतही वाट दाखवतो. कोणत्याही प्रभावाखाली येऊन स्वतःचे मूळ स्वभाव कधीही बदलू नका. जिथे प्रेमाची आणि आदराची भाषा असते तिथे स्वामींची प्रचिती पावलोपावली येते. दुःखाच्या प्रत्येक थेंबाचे रूपांतर मोठ्यात करण्यात स्वामींची शक्ती कामाला येते. आयुष्यात म्हणजे स्पर्धा नाही, तो एक शांत आणि सुंदर अनुभव आहे. कोणाचे मन जिंकणे ही जगातील सर्वात मोठी कला आहे. संकटाचा बाऊ करू नका, कारण संकट हे यशाची पहिली पायरी असते. मनात प्रामाणिकपणा असेल तर कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. स्वप्नातही ती नाहीत जी झोपेत पाहता. स्वप्ने ती आहेत जी तुम्हाला झोपून देत नाहीत. ज्या घरात स्वामींची सेवा होते त्या घरात दुःखालाही प्रवेश मिळत नाही.
कठीण प्रसंगात घेतलेले योग्य निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. दुसऱ्याचे यश पाहून कधीही जळू नका, कारण कष्टाशिवाय कोणालाही काही मिळत नाही. मनुष्याची खरी संपत्ती त्याचे उत्तम विचार आणि चांगले संस्कार हेच असतात. वेळेवर दिलेली छोटी मदत ही लाख मोलाच्या दानापेक्षाही मौल्यवान असते. नकारात्मक लोकांपासून दूर राहणे आणि सकारात्मक विचारांजवळ राहणे हीच बुद्धिमत्ता. ज्यांच्या आयुष्यात गुरु असतात त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्याची भीती नसते. प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्या उमेदीने आणि स्वामींच्या स्मरणाने करा. आयुष्यात कितीही संघर्ष आला तरी चेहऱ्यावरचे तेज आणि आत्मविश्वासाची चमक कधीही कमी होऊ देऊ नका. कोणालाही कमी लेखू नका, कारण वेळेनुसार प्रत्येकाचे महत्त्व ठरलेले असते. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. नशीब सुद्धा तुम्हाला साथ द्यायला भाग पडेल. मनातील भीती काढून टाका, कारण तुमच्या पाठीशी उभी असलेली शक्ती अनंत ब्रह्मांडाची आहे. समाधानाची जीवन जगण्यासारखे दुसरे कोणतेही सुख नाही. जेव्हा तुम्ही प्रामाणिक असाल तेव्हा देव स्वतः तुमच्या बाजूने उभा राहतो. प्रत्येक अनुभवातून शिका, कारण अनुभव हाच आयुष्याचा सर्वात मोठा गुरु आहे. वाईट विचारांना मनात थारा देऊ नका, कारण ते तुमचे भविष्य अंधकारमय करू शकतात. स्वतःची तुलना कोणाशी करू नका, कारण तुमची जात आणि क्षमता वेगळी आहे. आयुष्यात लहान सहान गोष्टींचा बाऊ करू नका. मन मोठे ठेवा. ज्यांच्याशी आपले मन जुळते तिथेच खरी हक्काची नाती असतात. शेवटी सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि आयुष्याचे निश्चिंतपणे जगा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. परिस्थिती कितीही बिकट असो, जिथे भक्ती असते तिथे स्वामींची शक्ती धावून येते. दुसऱ्याचे वाईट चिंतण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. यश तुमचेच असेल. जी व्यक्ती संकटातही धैर्याने उभी राहते तिच्या पाठीशी प्रत्यक्ष स्वामी उभे असतात. कोणाचे अश्रू पुसण्याचे सामर्थ्य ठेवता स्वामी तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करतील. वेळ कोणाचीच सारखी नसते. आज कठीण काळ आहे तर उद्या स्वामींच्या कृपेने सूर्य नक्की उगवणार. अहंकार आणि क्रोध माणसाला संपवून टाकतात, तर नम्रता आणि श्रद्धा माणसाला महान बनवतात. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते यावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर भार टाका. जी जिद्द मनात बाळगून तुम्ही कष्ट करत या कष्टाचे चीज केल्याशिवाय स्वामी राहणार नाहीत. कोणाला फसवून मिळालेले सुख कधी टिकत नाही आणि प्रामाणिकपणे घेतलेली मेहनत कधीच व्यर्थ जात नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाही, ती अनंत ब्रह्मांड सांभाळण्याची हमी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रोज दैनंदिन जीवनात नवनवीन प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जर अशा कथा तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि या आध्यात्मिक सेवेला तुमचा छोटासा हातभार लावायचा असेल तर खाली दिसणाऱ्या सुपर थँक्स वर क्लिक करून तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा नक्की द्या. तुमच्या प्रत्येक सहकार्यामुळे आम्हाला श्री स्वामी समर्थांच्या आणखी प्रेरणादायी कथा आणि संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. तुमचा एक हाईप आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हाईप करून या सेवेला तुमचा आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ. मनपूर्वक धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो.